नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज आलेलो आहे शेतात, कारण आज खुडायची आहे आम्हाला हरभऱ्याची भाजी. तर कोणाकोणाला माहिती आहे कशी खुडतात नक्की सांगा, आणि कोणी कोणी खुडलेली आहे ते पण नक्की सांगा. तरी बघू शकता तुम्ही, गहू आहे आपला. हा गहू निसवलेला आहे, म्हणजे छान अशा ओंब्या लागलेल्या आहेत त्याला. आणि हा खायापुरता गहू केलेला आहे. दुसरा आहे तो दुसऱ्या शेतात आहे, ते तिकडल्या शेतात आहे, इकडल्या शेतातलं आहे ते. ह्याच्या पलीकडे नाही, आपण कांदा लावलेला आहे आणि थोडासा हरभरा आहे, म्हणजे घरी खायापुरता आणि भाजीपुरता पेरलेला आहे. तर आज आलो होतो शेतात, म्हटलं चला भाजी पण खुडावं आणि गहू पण बघायचं होतं. तर आता चांगला भुरका पडायला लागलेला आहे. एकच पाणी बाकी आहे गव्हाचं आता. एक पाणी झालं की मग झालं. तर बघू शकता छान असा गहू आलेला आहे. आणि जो आहे तो खूप मागच झालेला आहे. तो दुसरीकडे आहे, तो मी मागे दाखवला होता तो तो दुसऱ्या दुसऱ्या शेतात आहे आणि हा दुसरीकडे आहे. तर इथेच आपण शेजारी कांदे लावलेले आहे. कांदे पण तिकडे जाणवते, पण खूप ओलं आहे. पाणी दिलेलं आहे कांद्याला, खूप ओलं होतं. म्हटलं नको बा कुठं वावर तुडीत जायचं. तर इकडं आलेलं आहे भाजी खुडायला. तर हे बघा, थोडासा असा लावलेला आहे. त्याच्यात काही काँग्रेस उगलं आहे, त्याच्यात काही गहू उगला आहे, काही मोहरी आहे. तर सर्व एकत्रच झालेलं आहे इथे. तर थोडासा हरभरा हे केलेला आहे, फक्त घरच्या पुरता, जास्त नाही. तर बघू शकता, हे असे घाटे सापडले होते मला 2-3. तर मी ते खाल्लेले आहेत, म्हणजे असे निबर झालेले होते काही काही ठिकाणी. आणि काही कपी आहे, 2-3 मिक्स आहे तो, म्हणजे असं एकच नाही की गावरानच आहे म्हणून. गावरान जास्त आहे, थोडंसं वेगळं आहे. काही काही झाडं. तरी बघू शकता आता आम्ही याच्यात भाजी खुडणार आहोत. तर सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना आवडणारी भाजी आहे हरभऱ्याची भाजी. वाळून पण खूप छान होते आणि वल्ली पण खूप छान होते. तर आम्ही आज वाळून पण ठेवणार आहोत नंतर खायला. मला जर हटवून भाजी नाही का गरगटा खूप आवडते. तर बघू शकता अशा प्रकारे आता इथे भाजी खुडणार आहे आम्ही, तुम्हाला दाखवेलच मी. आणि खूप आता ऊन पण पडायला लागलं ना, तर त्यामुळे म्हणून हे बघा अशा प्रकारे भाजी खुडून घेणार आहे. बऱ्याच जणांनी खुडलेली असणार आहे, माहिती आहे सगळ्यांनाच. तरी बघा, जे हे आहे ते आमच्या मामी आहेत, त्यांनी काही खुडून नेली होती काल. तर हे आम्हाला राहिलेली, म्हटलं खुडू आता. जेवढी होईल तेवढी खुडणार. लई नाही घेतली आम्ही, थोडीच घेतली. कारण काय होतं, ते नीट सोय झाली तर आहे, नाही तर पिवळी पडून जाते. बऱ्याच जणाला माहिती असेल, नीट व्यवस्थित वाऱ्या नाही गेली तर कलर बदलतो भाजीचा, पिवळी पडून जाते. तर अशा प्रकारे ही भाजी खुडून घेणार आहोत आम्ही. आणि नंतर मी दाखवलंच तुम्हाला किती घेतली आम्ही भाजी ते. आणि नंतर वाळल्यावर पण दाखवेलच तुम्हाला. तर हे बघा, याचे कापमध्ये टाकलेले आहे. आधी खुडायला लागलो होतो, नंतर माझ्या लक्षात आलं की व्हिडिओ तरी करावा. मग भाजी खुडत आहोत, तर मग नंतर लक्षात आल्यानंतर मग मी व्हिडिओ करायला घेतलेला. काय होतं, कामाच्या गडबडीत नाही व्हिडिओ करायचं लक्षात राहत नाही. आणि मग निम्मं अर्धं काम झालं की मग माझ्या लक्षात येतं याचा पण व्हिडिओ केला असता तर. तरी बघू शकता अशा प्रकारे आम्ही भाजी खुडून घेणार आहेत. आता बरेच जणांनी खुडलेली असणार आहे भाजी. तर मस्त होती. मला म्हणजे खूप हे होते, आमनात हाताला लागलेले ते वांग्याचे काटे वगैरे, खूप असं हे झालेलं आहे हाताला ना. तर आग होत होती. हे बघा, एवढी अशी खुडलेली आहे. हे घरी आणल्यावर हे टाकलेली आहे मी हा व्हिडिओ. तर बघू शकता, एवढी अशी आणलेली आहे. नाही खुडली आम्ही, थोडीच खुडली. आता बघू परत एकदा गेल्यावर, उद्या परवा परत अजून थोडीशी खुडू. तर आता ही मस्त वाळून ठेवणार आहे मी, तुम्हाला दाखवेलच वाळल्यानंतर कशी झालेली आहे ते. चिंचा आणलेल्या आहेत, चिंचा सापडल्या होत्या, तर चिंचा पण घेऊन आलेल्या आहे मी, मला खायच्या होत्या. आणि नंतर घरी आल्यानंतर मी कोथिंबीर काढली होती. थोडीशी कोथिंबीर पाटीतली झालेली होती, फुलायला लागले होते, म्हणून कोथिंबीर काढून घेतलेली आहे. आणि आज वांगे पण इतके भरपूर निघाले ना, खूप मोठे झाले होते. वांगे पण काढून घेतले, ते तिकडे पाठवले आमच्या पाहुण्यांना. कारण घरी खूप वेळेस खाल्लेले आहे आणि घरी पण खूप तोडून ठेवलेले आहेत. खूप वांगे निघते 2-3 दिवसाला, 2-3 दिवसाला खूप असे सगळे वांगे निघते. त्यामुळे 3-3 वेळेस पण मग मी काही आज वांग्याचा व्हिडिओ नाही केला. फक्त ही कोथिंबीर पाटीतली झालेली होती, ही काढून घेतली. याच्यात आता पालक नाही तर मग दुसरं काहीतरी लावून, नाही तर कोथिंबीरच लावू, कारण उन्हाळ्यात कोथिंबीर लागतेच. तरी बघू शकता, खूप मोठी मोठी झालेली होती या पाटीतली कोथिंबीर. तर काढून घेतलेली आहे. आणि काही रामफळं पण हे झाले होते, तर ते रामफळाने 2-3 ते देठाचे सुटून खाली पडून गेले होते. तर रामफळं पण काढून घेतलेले आहेत. ते काय आहे, पलीकडून पाण्याची चारी आहे ना, तर ते काय होतं, चारीतच पडून जातात, म्हणून ते देठाचे सुटत होते. तर हे बघा, मी असे काढून घेतलेले आहेत. 4-5 खाली पडून गेले. आणि हे वांगे आणि ही कोथिंबीर. तर एवढा आपल्या याच्यातला गार्डनमधला छान छान ताजा भाजीपाला पण निघालेला आहे. आणि हरभऱ्याची भाजी कशी वाटली नक्की सांगा. चला भेटू आपण परत. बाय बाय.